आषाढी एकादशीच्या मंगळ पर्वणीचेर म्हापसा अंसाभाट हांगाच्या विठ्ठलवाडी स्थित श्री विठ्ठल रुक्माई देवस्थानांत विठ्ठल भक्तांच्या व्हड उत्साहांत आणि भक्तिभावांत भव्य वारी सुवाळो मनवण्यात आयलो. आषाढी एकादशी निमित्तानं म्हापशांतील पांडुरंगाच्या या पवित्र मंदिरात सकाळ सावनच भजना, कीर्तना आणि महापूजेचे आयोजन केले. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या गजरात पुराय अंसाभाट वाठार भक्तिरंगानं रंगून गेलो आणि शेकड्यांनी भाविकांनी पांडुरंगाचे दर्शन घेऊन कृपाप्रसाद घेतलो. नमस्कार सगळ्यांक रामकृष्ण हरी. आज आषाढी महाएकादशी त्यानिमित्त समस्त विठ्ठल भक्तांक आज मंगलमय शुभेच्छा. आज क्षेत्र विठ्ठलवाडी अंसाभाट म्हापसा या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्माई देवस्थान आज या ठिकाणी वारी माझ्या पांडुरंगाची ही वारीचे आयोजन केलेलं असा. आज आम्ही पळयतात की गोवा गोमंतक भूमी ही विठ्ठलमय झालेली असा. रामकृष्ण हरीच्या नादात सगळे गुंतून गेलेले असा. अशा ह्या वारीन सगळ्या भक्तजनांक एक शतपावला चालपाची संधी म्हणजे पांडुरंगाच्या दर्शना खातीर 28 युगे पांडुरंग सगळ्या भक्तांच्या दर्शना खातीर आसुरलेलो असता. आणि आषाढी एकादशी असो एक क्षण असता की आम्ही सगळे भक्त पांडुरंगाच्या दर्शना खातीर वयता. अशा स्वरूपाचो या वारीचें आयोजन केलेलं असा. सगळ्या भक्तजनांक शतपावला चालून या पांडुरंगाचें दर्शन घेवप हेजो मागचो एक शुद्ध असो उद्देश असा. आणि आज आम्ही पळयता की मोठ्या संख्येन सगळे लोक या विठ्ठल माऊलीच्या या वारीन सगळे सहभागी झालेले असा. वारी माझ्या पांडुरंगाची आज आम्ही खऱ्या अर्थान साजरी करता अशें आमकां दिसता की आज संपूर्ण दीस आम्ही आता ह्या वारीन पळयतात की तुमकां ल्हान भुरग्यां पासून ज्येष्ठ मनशां पर्यंत सगळे पुरुष आसतले, महिला आसतले, युवक आसतले, युवती आसतली, हर तरेचे लोक आज ह्या वारीन सहभागी झाले ते आमकां पळोवंक गावता. आणि पांडुरंगा कडेन अशीच मागणी करूया की दर वर्सा अशाच प्रकारच्यो वारी आमच्या हातून घडच्यो, पांडुरंगाचे दर्शन घडचे हीच आम्ही पांडुरंगा कडेन मागणी करूया. आणि आज विठ्ठल रुक्माई देवस्थानात पूर्ण दीस कार्यक्रम असा. आता 7:30 सुमार लघुरुद्र महाभिषेक जातलो. लघुरुद्र झालो की त्यानंतर 9 ते दनपारा 1 वाजेपर्यंत महिला भाविक असतात त्यांना सुवासिनी असता त्यांना आम्ही गाभाऱ्यान सोडटा आणि स्वहस्ते अभिषेक करपाची संधी दिता. तशेंच सांजे 3:30 सुमार सहस्त्र विष्णू नाम जप जाता. त्यानंतर 5 सुमार सार्वजनिक गाराणे घातले वयतले आणि त्यानंतर भजनी सप्तकाक प्रारंभ जातलो. रातच्या 11 सुमार महाआरती जातल्यो आणि आषाढी एकादशीची उत्सवाची सांगता जाता. खऱ्या अर्थान सांगता जातली ती गुरुपौर्णिमे दिसा. त्या दिसा गवळण कला जातलो. गवळण कला झाल्यानंतर दहीहंडी फोडल्यानंतर या उत्सवाची सांगता जाता. आज आम्ही सगळ्यांक पुनश्च एकदा शुभेच्छा दिता आणि हो वारीचो उत्सव असोच अखंड चलचो अशी पांडुरंगा कडेन प्रार्थना करता.